हे सर्व पदाधिकारी वैभववाडी तालुका असतील, देवगड तालुका असेल, कणकवली तालुका असेल आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शिवसैनिक मोठ्या संख्येनं या सगळ्या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. महाविकास आघाडीचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सुद्धा पदाधिकारी नेते या निमित्ताने या सगळ्या पदयात्रेमध्ये सहभागी होणार. खरं तर हा म्हणजे फार गंभीर प्रश्न आहे. गेली 3 वर्ष या म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आणि कोरोनाच्या नंतर गेली 3-4 वर्ष या रस्त्याची संपूर्ण दुरावस्था झालेली. खरं तर आम्ही याबाबत एक मोठं रास्ता रोको सारखं आंदोलन आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली, सतीश सावंत आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी एक रास्ता रोको केलेला होता आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना, प्रशासनाला, शासनाला, केंद्र सरकारला जाग आणण्याचा तो आमचा एक पहिला प्रयत्न होता. मोठ्या संख्येनं शिवसैनिक या संपूर्ण वैभववाडी तालुक्यातले सहभागी झालेले होते आणि त्यावेळी आम्हाला शब्द दिलेला होता की लवकरात लवकर आम्ही हे काम त्या ठिकाणी सुरू करतो. कारण आम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा पाऊस होता आणि पाऊस जरा थांबला की याच्यावर काम सुरू होईल असा शब्द नॅशनल हायवेच्या कार्यकारी अभियंता तिथले जाधव साहेब असतील, शिवनीवार असतील, या सगळ्या अधिकाऱ्यांनी दिलेलं होतं. पण कुठलंही काम पाऊस संपल्यानंतर त्या ठिकाणी झालं नाही. आमचं म्हणणं होतं की पहिले जे खड्डे आहेत ते खड्डे आपण भरा, ज्या ठिकाणी डांबरीकरण करता येणं शक्य आहे त्या ठिकाणी डांबरीकरण करा, जिथं मोठे खड्डे पडले तिथं फ्लेविंग ब्लॉक सारखं ब्लॉक त्या ठिकाणी बसवून तो रस्ता सुस्थितीत आणा. कारण नाहक मनस्ताप जो आहे हा इथल्या अनेक जे पर्यटकांना होतो, चाकरमानांना होतो, इथल्या शेतकरी वर्गाला होतो, इथल्या ऊस उत्पादकांना होतो, इथल्या व्यापारी वर्गाला होतो, लक्झरी व्यवसाय आहे, इथला रिक्षा व्यवसाय आहे, अनेक व्यवसायाशी संबंधित असलेला एक महत्वाचा मार्ग जो कोल्हापूर, गगनबावडा, सिंधुदुर्गाला जोडणारा एक, पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा एक महत्वाचा घाटमार्ग, या मार्गाची ही जी दुरावस्था आहे आणि म्हणून जनतेमध्ये याबाबत फार मोठा संताप आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी आज आम्हाला त्या ठिकाणी कुठलाही पर्याय नाही. जर वर्षापूर्वी याची निविदा प्रक्रिया झाली, 110 कोटीचं काम त्या ठिकाणी मंजूर झालं, तर मागचं वर्ष आपण त्या ठिकाणी का फुकट त्या ठिकाणी घालवलं, का मागच्या वर्षी हे काम सुरू केलं नाही. आणि म्हणून आमची भूमिका ही आहे की लवकरात लवकर हे काम सुरू व्हावं. कारण संपूर्ण रस्ता हा कॉन्क्रिटीकरण होणार आहे. जवळजवळ माझ्या या जिल्ह्यामध्ये 14 ते 14.5 किलोमीटरचं काम आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6 किलोमीटरचं काम आहे. एकूण जवळजवळ 20 ते 21 किलोमीटरचा हा रस्ता 2 लेनचा अशा पद्धतीचा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून लवकरात लवकर तो मागच्या वर्षी झाला असता तर आज ही वेळ इथल्या ज्या रस्त्याला जे लोक जात आहेत त्यांच्यावर ही वेळ आली नसती. पण ह्या ठिकाणी राज्य शासनाला जाग आणण्याकरता इथले जे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत हे कसे त्या ठिकाणी निष्क्रिय आहेत आणि जनतेला कसं त्या ठिकाणी गृहीत धरतायत. आणि म्हणून हा एक आवाज उठवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे शिवसेनेनं भूमिका स्वीकारण्याच्या आंदोलनाची ज्या पद्धतीनं या कामाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला दिसते. पण हीच जर सुरुवात मागच्या वर्षी झाली असती तर हा जो काही नाहक मनस्ताप जो सगळ्या या रस्त्यावरनं चालणाऱ्या माणसांना, प्रवाशांना झाला होता तो झाला नसता. पण आज आमची जबाबदारी आहे की या सगळ्या प्रश्नाला न्याय देणं. म्हणून ही पदयात्रा आहे आणि म्हणून मी सगळ्या जिल्हावासियांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, व्यापारी वर्गांना, रिक्षा व्यावसायिकांना, जे जे या रस्त्याशी संबंधित आहे त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आवाहन करतो की आपण या पदयात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हा आणि खऱ्या अर्थानं म्हणजे जिल्ह्याचा विकास लोकांना अपेक्षित आहे. कारण सगळ्या ठिकाणी कर आपण भरतोय, सगळे कर भरतो, टॅक्सेशन भरतो, पण तशा प्रकारच्या सुविधा मात्र जनतेला त्या ठिकाणी मिळत नाही. एकीकडे निविदा मंजूर आहे, पैसे त्या ठिकाणी निधी आहे, पण असं असताना सुद्धा गेली वर्षभर या ठिकाणी हे काम त्या ठिकाणी सुरू होत नाही. म्हणून याच्या विरोधामध्ये एक आवाज उठवण्याचं काम या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही करतोय. खरं तर आमचं प्रशासनाला त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये प्रशासनाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोलवणार आहोत की आपण त्या ठिकाणी या सगळ्या रस्त्याची त्या ठिकाणी पाहणी करा, काय नेमक्या अडचणी आहेत, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांना त्रास सहन करावा लागतोय आणि या दुरावस्थेला जबाबदार कोण ही सुद्धा आमची त्या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न आहे, या रस्त्याला लागणारं जे भूसंपादन आहे हे भूसंपादन जवळजवळ 96% आहे, पण उर्वरित जे भूसंपादन आहे ते झालेलं नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांचा तो पण प्रश्न आहे की आमचं नेमकं त्या ठिकाणी किती जागा त्या ठिकाणी जाणार आहे, त्याचा काय आपल्याला मोबदला मिळणार आहे आणि तो कधी मिळणार आहे, याच्या संदर्भात सुद्धा जमीन ज्यांची जाते त्या शेतकऱ्यांच्या संतप्त भावना आहेत. आणि म्हणून या सगळ्या संतप्त भावनांचा उद्रेक म्हणजे ही पदयात्रा त्या ठिकाणी आहे. आणि
या ठिकाणी आमचं शिवसेनेचं अल्टिमेटम आहे की आपण तातडीनं हे काम त्या ठिकाणी सुरू करावं, अन्यथा शिवसेना ही त्या ठिकाणी अधिक आक्रमक होईल. जी आज आम्ही पदयात्रा ही लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी करतोय, पण याच्यामधनं हा रस्ता हा पूर्ण झाला पाहिजे, ही आमची प्रमुख भूमिका त्या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. कारण या जिल्ह्याला जोडणारा भुईबावडा घाट आहे, या जोडणारा जिल्ह्याला जोडणं पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हरहरी घाट आहे आणि हा गगनबावडा घाट आहे. हे 3 घाट हे सुस्थितीत ठेवणं ही सार्वजनिक बांधकाम विभागाची, नॅशनल हायवे ज्याच्याकडे सगळ्या जबाबदारी त्यांची जबाबदारी आहे. पण आज जर बघितलं तर सगळे रस्ते त्या ठिकाणी दुरावस्था सगळ्या रस्त्यांची झालेली आहे आणि याचा त्रास हा जो काय हा लोकांना त्या ठिकाणी सहन करावा लागतो. आणि म्हणून तुमच्या पत्रकारांच्या मार्फत मी उद्याच्या सगळ्या या पदयात्रेमध्ये जनतेने सहभागी व्हावं, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सहभागी व्हावं, ही याच्यासाठी आपल्याला या निमित्तानं मी त्या ठिकाणी आवाहन करतोय. आणि तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेचा जो इम्पॅक्ट आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं आम्ही आंदोलन स्वीकारल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं या कामाची लाईनअप होते, आता लाईन आउट घेतली जाते, मशिनरी त्या ठिकाणी येत आहेत, म्हणजे शिवसेनेचं आंदोलन करावं लागलं तेव्हा कुठेतरी या ठिकाणी लोकांना न्याय मिळतो. म्हणजे शिवसेनाच जिल्ह्यातल्या जनतेला विकासाला न्याय देऊ शकते, ही विश्वासार्हता जनतेची या निमित्तानं झालेली आहे. आणि म्हणून आज या पदयात्रेच्या माध्यमातून या सगळ्यामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न या पदयात्रेच्या आणि पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून आहे. आणि म्हणून अजूनही वेळ गेली नाही. 30 तारीख सोमवार आहे. आम्ही कुठल्या परिस्थितीत ही पदयात्रा करणार आहोत, पण लवकरात लवकर हा रस्ता कॉन्क्रिटीकरण 2 लेनचा झाला पाहिजे, रस्त्याचे खड्डे भरले पाहिजेत, रस्त्याचं डांबरीकरण झालं पाहिजे, ही आमची त्या ठिकाणी आग्रही भूमिका आहे. मी कालच आपल्याला सांगितलं, इथला आमदार निष्क्रिय आहे. निष्क्रिय आमदारामुळे ही वेळ या मतदारसंघातल्या जनतेवर त्या ठिकाणी आलेली आहे, या जिल्ह्यातल्या जनतेवर आलेली आहे. विकास नेमका कोणता झाला, विकासाची काय दुर्दशा आहे, हे पदयात्रेतनं उद्या त्या ठिकाणी आम्ही सिद्ध करणार आहोत. म्हणजे विकासाच्या गोंडस नावाखाली लोकांना फसवण्याचं काम या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी या निष्क्रिय आमदाराचं आहे. आणि म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी असं जे काम आहे, चुकीचं जे काम आहे, त्याच्यावर शिवसेना आवाज अशाच पद्धतीनं आक्रमकपणे उठवणार. आणि मी आपल्याला सांगतो, तुम्ही जे सांगितलं की मागच्या वर्षी निविदा झाली, मी तेच म्हणतोय, मग मागच्या वर्षी जर निविदा झाली तर ते काम त्यावेळी का सुरू झालं नाही? काम जर सुरू झालं नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टरकडे ती जबाबदारी फिक्स का केली नाही? आणि तो जर रस्ता सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी कोणाची? खड्डे भरले म्हणून लाखो रुपयाची बिलं काढली जातात, प्रत्यक्षात खड्डे भरले जात नाही. आजही तुम्ही सांगा, आज त्या रस्त्यावरनं जाताना जो लोकांना नाक त्रास होतो, वेळ फुकट जातो, म्हणजे 14-15 किलोमीटरचं अंतर 1-1 तास त्या ठिकाणी त्या रस्त्यातनं माणसाचं आयुष्यात जातो. जर तुम्ही सुस्थितीत रस्ता केला तर ते अंतर 15-20 मिनिटांमध्ये कापलं जाणार आहे, म्हणजे लोकांचा वेळ वाचणार आहे. तुम्ही जर खरोखर खड्डे भरले असते तर ठीक आहे, खड्डे भरण्याच्या नावाखाली तुम्ही बिलं काढताय, खड्डे भरले जात नाही. आम्हाला तुम्ही शब्द दिला होता, शिवसेनेनं पहिलं रास्ता रोको केला होता, मोठ्या संख्येने आपण होता त्यावेळी उपस्थित, शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. मग त्यावेळी का नाही ह्या काम रस्त्याचं काम हाती घेतलं, का नाही त्या ठिकाणी डांबरीकरण केलं, का नाही त्या ठिकाणी खड्डे भरले, का नाही त्या ठिकाणी फ्लेवर बॉक्स बसवले? म्हणजे हे सगळं केलेलं नाही. म्हणजे पूर्णपणे म्हणजे गेंड्याच्या कातडीचं अशा पद्धतीची इथली ही सगळी प्रशासन यंत्रणा. म्हणजे जाब जरी लोकशाही मार्गाने आपण विचारला तरी त्याला त्याच्यावर कुठलाही फरक पडत नाही. म्हणून आम्ही आज याचा सोक्षमोक्ष लावायला जे पदयात्रा हातामध्ये घेतलेली आहे. आम्हाला म्हणजे खरा विकास हवा, विकासाच्या घोषणा नको, विकास झाला पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, निधी आहे, निविदा मंजूर आहे, मग वर्षभर का थांबता? कोण जबाबदार याला? या दुरावस्थेला जबाबदार कोण? हे वर्ष, या वर्षामध्ये जो त्रास झाला, निविदा मंजूर झाली, पैसे आहेत, का काम सुरू झालं नाही? ही संतप्त भावना आहे ना. व्यापारी वर्ग नाराज आहे, पर्यटकांना त्याचा परिणाम होतो, पर्यटकांनी दुसरा मार्ग घेतला. याच्यावरच्या जर समजा वैभववाडी तालुक्याला रेल्वे स्टेशनला जे लोक उतरतात ते गावाकडे येतात, ते जात असताना काय परिस्थिती आहे? हा रस्ता खराब आहे, जिल्ह्यातले अंतर्गत रस्ते सुद्धा त्या ठिकाणी खराब आहे, म्हणजे जिल्हा अंतर्गत सुद्धा रस्ते. म्हणजे कुठे आहे विकास? विकास आता दुर्बिणीतनं शोधण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आम्ही पदयात्रा त्याच्यासाठी काढली आहे की काय नेमकं याच्यामध्ये झालंय, का गगनबावडा ते तरणा रस्ता झाला नाही, याला जबाबदार कोण? आणि विकासाच्या गोंडस नावाखाली जनतेची फसवणूक नको, आम्ही बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, ही भूमिका शिवसेनेची आहे.